नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले खमंग अशी चकली भाजणी। तर चला पूर्वे जिभेचे चोचले। आपल्याला चकलीच्या भाजणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी रेशनिंगचा 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, पाव किलो उडदाची डाळ आहे, अर्धा किलो चना डाळ आहे। ह्या तिन्ही जिन्नस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी तीनही वस्तू व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या कॉटनच्या फडक्यावर थोड्याशा सुकून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे तीनही गोष्टी छान अशा कॉटनच्या ओढण्यांवर सुकवायला ठेवलेत। तुम्ही थोडासा फॅनही लावू शकता। आपल्याला याला कडकडीत सुकवायचं नाही आहे, जस्ट पाणी सुकून घेतलं पाहिजे। हे जोपर्यंत सुकतंय तोपर्यंत आपण पुढचे काय काय गोष्टी लागणार आहेत ते बघून घेऊयात। जोर आपले डाळ तांदूळ व्यवस्थित सुकत आहेत तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस जे आहेत ते बघून घेऊयात। इथे मी घेतला आहे 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून ओवा, 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम धने, 1 वाटी साबुदाणे, 1 वाटी पोहे। आता ह्या सर्व गोष्टी आपण एक एक करून अशा छान भाजून घेणार आहोत। मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यात आधी आपण पोहे छान भाजून घेऊयात। लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले पोहे छान लालसर असे झालेले आहेत। आपण हे काढून घेऊयात। अशाच प्रकारे बाकीचेही जिन्नस मी अशाच प्रकारे भाजून घेते। तुम्ही बघू शकता मी सारे जिन्नस हे व्यवस्थित लालसर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। आता आपण डाळ तांदूळ भाजायला सुरुवात करूयात। तुम्ही ते बघू शकता आपले तांदूळ छान वाळले आहेत। आता मी हे भाजून घेते। हेही लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता आपले तांदूळ छान लालसर असे भाजून झालेले आहेत। मी जे आधी भाजून घेतलेले जिन्नस आहेत त्यामध्येच हेही तांदूळ काढून घेते। आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात। छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ। ही तुम्ही बघू शकता आपली चण्याची डाळ ही व्यवस्थित छान खरपूस भाजून झालेली आहे। आता मी ही काढून घेते आणि उडदाची डाळ भाजून घेते। तुम्ही बघू शकता आपली उडदाची डाळ ही छान लालसर अशी भाजून झालेली आहे। आता हेही मी काढून घेते। तुम्ही बघू शकता मी सारे जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत आणि आपली भाजणी ऑलमोस्ट रेडी आहे। आता हे थंड झालं मिश्रण की आपल्याला दळून घ्यायचं आहे। हे दळून आणायचं, आपली भाजणी रेडी आहे। मग तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी ही चकलीचं भाजणी दळून आणलेली आहे। आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। आपण आता चकली तयार करायला घेऊयात। मी इथे 1 पातेल्यानं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हेच पातेलं आपण यूज करणार आहोत पाणी उकळायला ठेवण्यासाठी। याच पातेल्याने आपण अर्धा पातेलं पाणी उकळायला ठेवलं आहे। आता मी यात घालते लाल मिरची पावडर आहे 2 टेबलस्पून, तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करू शकता। 1 मोठा चमचा पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ। हे मी मिक्स करून घेते। तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आता आपल्याला यात कडकडीत 1 मोठा चमचा मोहन घालायचा आहे। आता मी यात 1 मोठा चमचा कडकडीत मोहन घालते आहे। हे मी छोटे चमचे यूज केले त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मी जास्त तरी घालते। 1 मोठा चमचा मी जो असतो आपला तेलाचा तो घालते। हे आपण आता छान मिक्स करून घेऊयात। इकडेच मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ज्या पातेल्याने आपण भाजणीचं पीठ घेतलं त्याच पातेल्याने आपण पाणी घेतलंय। अर्ध पातेलं आपण पाणी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पाणी आपलं उकळलेलं आहे। आता मी गॅस बारीक करते आणि हे पीठ यात घालून घेते। ही छान उकड निघाली ना आपल्या चकल्या छान खुसखुशीत अशा होतात। आता छान मिक्स करून घेऊया। हे मिक्स केल्यानंतर आपल्याला
गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद करते. हे एकदा मिक्स करून घेऊया सगळं आणि आपल्याला अर्धा तास ही उकड अशीच झाकून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आपली उकड छान वाफली आहे. आता हे आपण मी यातलं थोडा थोडा पोर्शन घेणार आहे आणि लागेल तसं पाणी घालून घालून याला मळून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे मी छान गोळा करून घेतलेला आहे. आता आपण चकल्या पाडून घेऊयात. त्यासाठी मी हे चकलीचं पात्र घेतलेलं आहे. याला शेवगा सांडगा असंही म्हणतात. आता आपण छान चकल्या पाडून घेऊयात. यात मावेल एवढा गोळा घ्यायचा आपण. इथे मी एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे. उचलायला पटकन बऱ्या पडतात म्हणून. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशा चकल्या आपल्या पडत आहेत. तुम्ही बघू शकता एका सोऱ्यात मी एवढ्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण बघूया तेल आपलं छान तापलंय का. तुम्ही बघू शकता छान तेल तापलेलं आहे. आपण गॅस मोठा करणार आणि मग चकली सोडणार आहोत. ही ट्रिक लक्षात ठेवा. आणि जेव्हा चकल्या सोडल्यानंतर आपण गॅस बारीक मंद आचेवर आपण या छान तळून घेणार आहोत. एका टायमाला जास्तीत जास्त सोडू नका. एकदा ह्या एका साईडने होऊ द्या. त्याच्यानंतर आपण पलटी केल्यानंतर गॅस मंद करणार आहोत. आता मी बारीक गॅसवर याला छान मस्त गोल्डन अशा तळून घेते. मग अशा चकली भाजणीपासून केलेल्या चकल्या रेडी आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.